कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा शासन निर्णय आहे। राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाअंतर्गत 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया। महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते। पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही। असे शेतकरी बाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही। शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2019 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे, म्हणजेच कर्जमाफी केली आहे। आता कर्जमाफी 2025 मध्ये होईल का या संदर्भात भरपूर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती। राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतर वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्यामुळे दिसून येत आहे। त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आवश्यक आहे। या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यासाठी परवीन परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार हे सुद्धा या ठिकाणी इथं समितीमध्ये असणार आहेत। आता समितीमध्ये कोण कोण आहेत या संदर्भातील माहिती समजून घ्या। परवीन परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर अप्पर मुख्य सचिव महसूल सदस्य असणार आहेत। अप्पर मुख्य सचिव वित्त सदस्य असणार आहेत। अप्पर मुख्य सचिव कृषी सदस्य असणार आहेत। प्रधान सचिव सहकार व पणन सदस्य असणार आहेत। अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादा मुंबई सदस्य असणार आहेत। त्यानंतर अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी, संचालक माहिती व तंत्रज्ञान सदस्य, सहकार आयुक्त, निबंधक सहकारी संस्था पुणे सदस्य सचिव। आता या ठिकाणी सांगण्यात आलेला पॉइंट लक्षात ठेवा। समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून त्यांच्या थकीत कर्जांच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनमानात उंचवण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास 6 महिन्यात सादर करावा अशी माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। जी काही समिती या ठिकाणी नेमण्यात आली आहे ह्या समितीने शेतकऱ्यांसाठी जे काही विविध अडचणी असतील, कर्जमाफी असेल किंवा इतर काही अडचणी, शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी कायमस्वरूपी काहीतरी तोडगा निघावा यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।